आणि अनेक अनेक समस्या नाशिकभरात व महाराष्ट्रभरात ते सोडवत असतात। आज त्यांची उपस्थिती आपल्याला लाभली आणि आज पण आपल्यासोबत ते ढोल वादनाचा आनंद घेत आहेत। मी उभं राहील काय बांधल्यावर? भ्रष्टाचारी असे युद्धभूमीवर युद्ध चालू व्हायचं आधी या रणभूमीचं रणवाद्याचं वादन केलं जायचं, त्याच्यानंतर युद्ध चालू व्हायचं। तर हे पारंपरिक वाद्य म्हणून आपण बरं हे रणवाद्य आहे आणि हे रणवाद्य आपण युद्धभूमी आपले जे पूर्वज होते ते पूर्वज हे ढोल वाजून आपलं युद्धाला सुरुवात व्हायची व हे रणवाद्य वाजायचं। त्याच्यानंतर अनेक असे जेव्हा शेतकरी आपल्या पिकांचं स्वागतासाठी सुद्धा या रणवाद्यांचं वादन व्हायचं। तर महाराजांच्या काळात हे चालत आलं। महाराजांच्या काळापासून व गड किल्ले जिंकण्यासाठी जे युद्ध झाले त्याच्यासाठी हे रणवाद्य वाजवलं गेलं आणि आजवर आपण जे ताटमाने जगतोय तर या रणवाद्यांचं पण मोठी गोष्ट आहे। या पाठोपाठ पुण्यात आप्पासाहेब पेंडसे सरांनी चालू केलेली ही परंपरा व आजवर आपल्या नाशिक जिल्हा व पूर्ण महाराष्ट्रभरात ढोल ताशा पसरला आहे। याचं जाळं फार मोठं आहे सर। त्याचा संपर्क म्हणजे अनेक आमच्या मुंबई पुण्यात जी मैत्री वाढलेली किंवा गड किल्ल्याने आपला जो शिवराज्याभिषेक दिन जो दरवर्षी रायगडावर साजरा होतो त्याचा मान आपल्या पथकाला आहे सिंहगर्जनेला दरवर्षी। तर त्या शिवराज्याभिषेकाला आपलं वाद्य वाजताना त्या शिवराज्याभिषेकाने त्या रायगडाने एवढं दिलं की आपल्या जगभरात आपल्या पथकाचं नाव आहे। जवळपास कळसुबाई शिखर आपण ऐकलं असणार, या कळसुबाई शिखरावर आपण वर्ल्ड रेकॉर्ड केली ते पण 2दा। आणि त्याच्यानंतर जंजिरा किल्ला जो समुद्रात आहे त्या जंजिरा किल्ल्यात जाऊन समुद्रात वादन करणारं पथक सुद्धा आपलं आहे। त्याच्यानंतर महाराष्ट्रातील व पूर्ण किल्ल्यांमध्ये सर्वोच्च मानला जाणारा साल्लेर किल्ला आपल्याच जिल्ह्यात आहे, त्यावर पण आपण वादन केलं म्हणून तो पण एक वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या हवेच्या प्रेशर मध्ये पण हो तिथे वादन केलेलं आपण। तिथे खूप मोठा हवेचा दाब आहे ना। हो वर परशुरामांचं मंदिर आहे त्यावर आपण वादन केलेलं। त्यानंतर हरिहर किल्ला। तर असे आपण 21 वेळा किल्ल्यांवर वादनं केली आणि आता येत्या 15 ऑगस्टला स्वातंत्र्य दिनी आपण हरिश्चंद्र किल्ल्यावर वादन करणार आहोत। आणि बिगुलाचा काय विषय नंतर रणशिंग फुंकले, रणशिंग कुठे असतं, केव्हा वाजवलं जातं? रणवाद्यानंतर केव्हा आहे रणशिंग? जसं हे रणवाद्य आहे तसं रणशिंग फुंकले तर रणशिंग काय आपण सरांना पण एक सिंगल बीट नंतर 3ची बीट सिंगल
पक्षाचे सन्माननीय अध्यक्ष जितेंद्र भावे सर, नंतर आमचे कोषाध्यक्ष नितीनजी रेवगडे साहेब आणि नंतर प्रेम भामरे हे सिंहगर्जना ग्रुपचे संस्थापक आणि एवढ्या सगळ्या तरुणांना ढोलपथक यांचं तयार करून आणि एवढं शिवाजी महाराजांच्या जयघोष करत असणारे प्रीतम प्रेम भामरे आणि आमचे सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लिडर्स आणि सर्व शिवप्रेमींनी शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं आणि ते स्वराज्यसुद्धा प्रामाणिकपणा, सत्य, न्याय आणि निष्ठा या बेसवरच तयार केलं. आणि आज आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी आम्ही त्याच बेसवर चालवतो आहे. म्हणून तुमचे आणि आमचे विचार जुळते मिळते विचार आहेत. आणि शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांचं राज्य निर्माण केलं. कारण तिथे ज्यावेळेस शिवाजी महाराजांच्या अगोदरचा काळ पाहिला, जहागीरदार, वतनदार, देशमुख, देशपांडे अनेक होते आणि वरती बादशाह, सुलतान जो काही असेल तो राहायचा आणि तो मेलाही. पण हे मात्र पक्के होते यांचे वंश परंपरागत. मग तो बादशाह बदलला, पळून गेला, मारला गेला, कोणालाही सोयर सुतक नव्हतं आणि त्या लोकांनाही जनतेप्रती काही प्रेम नव्हतं. शिवाजी महाराजांनी जनतेचं राज्य 400 वर्षापूर्वी सांगितलं, ती संकल्पना रुजवली. जेव्हा औरंगजेबही ते 5 लाखाचं सैन्य घेऊन आला त्यावेळेस तो स्वराज्य गिळायला आलेला होता. त्याचे लोकांजवळ व्हिजन काही नव्हतं, लढण्याचं फक्त होतं, याचा आदेश आणि लढायचं आहे. पण इथले मावळे जे होते यांना स्वराज्य वाचवायचं होतं. तसं आज संविधानाने जनतेचं राज्य म्हटलेलं आहे, आपली जी लोकशाही आहे ही, आणि तेच नेमकं विसरलं गेलो आहे. आणि म्हणून भावे सरांच्या आणि आमच्या तोंडून वारंवार येतं की मालक मालक जनताच मालक. आणि हाच आवाज गल्लोगल्लीत घराघरात गुंजला पाहिजे, या लहान बालकांच्या मनात गुंजला पाहिजे की मालक मालक जनताच मालक, आपण मालक आहोत. आणि भावे सरांचे दिवसभरामध्ये 20-25 लाईव्ह होतात आणि त्याच्यामध्ये ते निक्षून सांगतात. आणि हा जो आवाज आहे ना, हा लोकांना आवडतो. मालक मालक जनताच मालक.